आणि काय माझे माणसा राणी रे शिपाई आणि काय माझे काय म्हणला तुम्ही जे बोलत होते तेच मी बोलत नाही. मी काय चुकून बोललो का काय मी काय चुकला त्या लवकर घेऊन ये. बाई हात दे गं. काय देत आणि तुला काय सांगितलं होतं? तुम्ही सांगितलं पाहिजे हात घे. अरे हात नाही म्हणलो. माझ्या माणसाला येण्याची परवानगी हो, परवा दिवशी बोलावलं. नाही नाही का रे एकच नंबर काय आणि काय रे माझे माणसा असं दोन तोंडाने काय बोलत आहे? काय झालं? आता म्हणे अगोदर हात घे. हा. हात नाही म्हणे हात घे. पण हात नाही तुम्ही म्हणे लगेच परवा दिवशी बोलव. परवा दिवशी तुम्ही बोला तुमच्या तोंडात बोलवलं ना ना. अरे तुम्ही बोला. इकडे परवा दिवशी नाही म्हणलं तुला शुद्ध अशुद्ध काही कळतं काय तुझं सुद्धा कळतं का मी काय सांगितलं का? अरे मी काय म्हणलो तू चांगल्या कानानं ऐकलं का आणि मग माय काय कान भरलं आहे का? माझ्याकडे येण्याची परवानगी बाबा तरी तसाच एवढं का? हो घेऊन येतो. घेऊन ये आता का? काय रे दादा आता येत नाही बाबा आता वेळ गेला निघून आता एक काम कर ना. हा माझ्यासाठी काहीतरी कोशिश कर बाबा. नाही बाबा जमणारच नाही आता नाना, हा. काही नाही म्हणते. का नाही म्हणती त्या टायमाला आले होते त्या टायमाला तुम्हाला घेऊन नाही तुम्ही काही सांगितलं मी बाईला बोलव बाई नालायका जाऊन तिच्या 7 वेळा पाया पड तेव्हा ती येईल वय जाय लवकर चाललो. काय रे दादा चाल तुला बोलवलं आता येतच नाही भाऊ जाय तू हे माझ्या हातात. काय रे असं नको करू ना. आणून राहिलं ना. चाल लवकर हे माझं हात. माझं हात. चला रे प्रणाला तुम्ही तिकडेच घेऊन गेले तिकडेच पाहिलं काय कोरडवाहूच रडतो उन्हाळ्याचं पाणी आटलं ना अवकाळी पावशी एकदम अवकाळी रडत होतो. माझी माणसं आणली माझ्याकडे पाठवून दे चाल लवकर अरे बाईला थोडस काय बोलतो तुला अक्कल कधी यायची रे? कधी यायची कधी यायची अक्कल आहे का मी त्याला पण राहिलो त्याला मी तेच म्हणलो आईचा गाढव तुझ्या माझ्याकडे हात करतो ना अक्कल आहे का म्हणे तरी मी म्हणलो होतो यायचा गाढव नाही शिकायला. वर आणा नाना ते कमरापासून खाली जीव जायले इकडे दिवसभर उभा होता तू. इकडे हा? नाना काय शेत येतो का मला राहिली बुवा. बाई घेऊन ये माणसाला दादा का? नाही बाई. राणी माणसा गे राणी माणसा तरीच्या देवा. राणी माणसा हा बोला देवा. तुम्ही गपरा आमच्या पाहू काय करायचं नाही तर नागरी बिन पान खाले तोंडला राणी माणसा गे माणसा नाही चंदनाच्या ताटीबाई उजाले जोडी चंदनाच्या ताटीबाई उजाले जोडी चंदनाचे धार माझे दुनियाचा उंबरा चंदनाचे धार माझे दुनियाचा उंबरा चंदनाचे धार माझे दुनियाचा उंबरा चंदनाचे धार माझे
कोणी येतं उभं राहा माझे कोणी येतं उभं राहा सदनाचे दार माझे कोणी येतं उभं राहा सदनाचे दार माझे कोणी येतं उभं राहा सदनाचे दार माझे कोणी येतं उभं राहा हो राणीबाग सभा मंडपात आली माझी पंचारती केली ही माणसानं कपड ठोकायचं बळीचं काय सांगितलं मग काय चला ग रोटरीचं घ्यायचं काय रोटरीचं आणि त्याला काय होईल खुसखुशीत. राणे मारता हे मारताना आपल्या लग्नाला दिवस झाले किती मारताना हा आपल्या लग्नाला बारंबार 24 वर्ष झाली. 12-12 वर्ष झाले आपल्या लग्नाला अजून गेलो नाही ग शिकारीला मारताय माणसाला आली व म्हणून मी त्याला शिकारीला गे हे माणसाला शिकारीला जाणार हो हा तुम्ही शिकारीला जाणार पण मी बी येणार. ऐकले काय बरं शिकार आज होती किंवा उद्या होती 6 महिन्याला होती का 12 महिन्याला होती माणसं तेव्हा हो मी येणार आहे. तू येणार आहे हो ऐकले काय माणसात तुझ्या मनात दोघे शिकार करणार ग हे माणसात येऊ नको बयान म्हणालय तिकडे वाघ येणार नडग येणार ऊन लागल देवा ऊन लागू नाही तर ताण लागू पण मी आल्याशिवाय राहणार नाही. ऐकले का माणसाय तू जर वनामध्ये जर आली मी गोड्यावरती स्वर म्हणणार तू पाय पाय कवर माझ्या बरोबर चालणार आहे की नाही म्हणून माणसा तू गडावरती राखण करायचं म्हणून शिकार कशी करायची एवढी सांग माणसानं न हात लावता हो न शस्त्र वापरता बरोबर अशी शिकार करून आणायची. नाही शस्त्र अस्त्र चालवायचं नाही हात बोट लावायचा बिनादारी शिकार करायची मी नादारी शिकार करून हा गडावर यायचं. असं ना बर जर नाही झाली हो तुमचं काळं पांढरं करायचं. वा वा बरं प्रधाना रे प्रधाना तू कुठे गेलता नाही ना, मी तुमच्या जवळच होतो. माझ्या जवळच होता बरं काय सांगू पाहिजे प्रधाना म्हणून प्रधाना जायचं गोड पाहिजे गंजा मारून सजून आणायचा प्रधाना असं ना जाणार गोड पाहिजे गंजा मारून सजू आणणार लवकर जातो. होय गोडा देवा तुझा गोडा हे देवा आपला वरू हो देवा आपला गोडा आला देवाय प्रधाना वारू किती छान सजावला हा प्रधान आहे का रे लय छान सजावला रे मग आपलं कामच ते तुझं कामच ते सांगितलं कामाचा दिला भाकरीचा प्रधाना हो म्हणून तरी वारूचा तोंड कुठं रे हे प्रधान आहे हा लगामाचा दोर धरा हा लगामाचा दोर धरला. जिकडं लगामाचा दोर तिकडं वारूचो तोंड ओय, लगामाचा दोर माझ्या हातामध्ये हा मग तिकडं वारूचो तोंड आहे. अरे वारूला तोंडाचा पत्ता नाही असं तोंड राहत असं बिगर प्रधान आहे वारूचा पप्पा कुठं घेऊन हा प्रधान आहे तोंड कुणच घ्यावा लागतो हा? तोंड कुणच अरे तोंडच नाही तर पप्पा घेतो कुठं तुम्ही येण्यासारखं करते काय झालं हा लगामाचा दोर धरा हा लगामाचा दोर हिरवा कर पुढं
आणि आत्ताशी तोंड आलं का रे हा. येऊन पुढे होतं रे ते का फोलिंगचं आहे का खोलून ठेवायला मला तर तेच वाटलं होतं नाही 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 हा? नाही म्हणून प्रधान हा, हा. मी गोड्यावरती स्वार बना रे हे प्रधान देवा होय. या गोल्यावरती स्वार होऊ नका हो देवा त्याला काय आलेलं तरी काय रे बने हे प्रधान काय मला गंगा वारू आणायला गेलो देवा हो थोडी पाग्याला गेलो गोड पाग्याला गेला आपला मोठा वरू चोरी गेला हो देवा मग काय केलं तो गाव कुसाला आलो होय हो एक वारू सापडला छोटा हा घेऊन आलो देवा बरं काय सांगू मला प्रधान काय वारू घेऊन आला ना पण हा, हा. याच्यावर स्वारी करायला काय चिंता बाबा नाही हा लहान आहे लहान आहे लहान आहे हा. त्याच्यामुळं का हा. बरं असो प्रधान हा? आपल्याला जायचं वनामध्ये शिकारीला बरोबर आहे की आपल्याला शिकारीला जायचं जायचं म्हणून देवाला वनामध्ये विचार केला गेला. देवी गुणाचा म्हणून तरी देव चालताना बोलता दोन वनामध्ये गेले गेले माझ्या कोटा चमत्कार झाला माझे महाराज कोणता 33 कोटी देवाचा राजा इंद्र कोटी देवाचा राजा उंदर तुम्ही बोलले तेच बोलले मी काय मी काय बोललो हा? मी काय म्हणलो तुम्ही म्हणे 33 कोटी देवाचा राजा उंदर उंद्र नाही मग विंद्र म्हणलो विंद्र हे असं जरा शब्दावर ध्यान ठेवी जाय ते जोड शब्द जमत नाही 33 कोटी देवाचा राजा इंद्र सभा इंद्र देवाची बरली आणि त्या इंद्र देवाच्या सगळ्यामध्ये हा हा 33 कोटी देव कोण गुंजरव ऋषी गण आले बाबा आले आणि त्या टायमाला इंद्रदेवाच्या सगळ्यामध्ये नारद नव्हता बाबा हा 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 त्या इंद्रदेवाने नारदाला मारली मारली कशी मारली कशी नारायण 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 म्हणून तरी आवाज त्याच्या कानावरती गेलाय नारदाने विणा चिपल्या घेतल्या हाताला हाताला म्हणून चालले त्या इंद्रपुरीला महाराज असं कसे चालले बाबा ए, नारायण 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 मुखी नाम जावो रामकृष्ण हरी 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 ब्रह्मदेव माता पिता सावित्री माझी माता ब्रह्मदेव माझा पिता सावित्री माझी माता ब्रह्मदेव माता पिता सावित्री माझी माता ब्रह्मदेव माझा पिता सावित्री माझी माता हो सावित्री माझी माता माझ्यावर त्यांची सत्ता सावित्री माझी माता माझ्यावर त्याची गप्पा हो ब्रह्मवीरा खांद्यावरी मुखी नाम जावो रामकृष्ण हरी मुखी नाम जावो रामकृष्ण हरी
मुकेला बजाओ रामकृतारी मुकेला बजाओ रामकृतारी नारायण 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 काय ये बाबा थांब ना थोडंसं जायचं आहे का होय पैसे घेऊन ये. बरोबर चालेल रे. बरं तरी आपल्या विठ्ठल भाऊला 50 रुपये पाऊड केला हो दान केल्या जेजुरीच्या देवाला ईश्वराला काही नाही ईश्वराला काही ईश्वराला माझा पायी माझ्या विठ्ठल भाऊला काही 50 रुपये द्यायला काही त्याला बाजाराला रे काही सामाला दाला देवाला काही बाबाच्या पडला काही याला बाबा बांधवाला काही आणि त्या भाऊच्या बांधाला काही रे माझ्या बाबाच्या बांधाला काही रे बरं काय सांगायला पाहिजे नारद मुनी तुम्हाला जायचं जेजूर गाडाला कळावायचे जेजूर गाडाला खंडमतानी माणसाचा भांडण लावायचा बाबा छे 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 काय झालं हे काम माझे जीव होणार नाही हे काम का होणार नाही म्हणे महाराज जेजूरच्या कंडेरावर हो अग्नीचा पोळ सुद्धा तितका बोला तितका अग्नीचा पोळ सुद्धा तितका माझ्यावरती बंडार मारणार हो महाराज होय आणि मला नाही जेजूर गाडाला गडकी मारायला लावणार जर कधी कामगिरी नाही केली ना हा प्रधान हा हा नारद मुनी हा पुढचं काय होणार काय होणार चंदरपुरी रमदान करायचा आहे माणूस सुंदरी हो सुंदरी हो सूर्याच्या आरती तुळशीची पूजा नीतीने माना चालू कैलास गती का ब्रह्मगिरी गती ताती माझ्या जीवाला पडली नारद मुनी असं काय हरकत नाही म्हणले महाराज जेजूरकडे आला बरोबर आहे आणि म्हासाबाईचं देवाचं भांडण लावणार लावणार हो हो जरूर लावणार जरूर लावणार असं ना हा हा या मग तुम्ही आता असं ना म्हणून नारदाला मला माझी विचार केलाय केलाय म्हणून नारद कसे निघून चालले म्हणे मावळा जेजुरी गडावरती गेले आणि काय म्हणू लागलं त्या माळता बाईला माझा का ग बाई महाराज स्वामी हा कस काय यानं केलं
बाई तिकडं काशी केली, रामेश्वर केलं, हा. सहज देवाची आठवण झाली म्हणून यावं म्हणलं, देवातून जाऊ. त्याच्यासाठी आलो म्हणलं बाई. हा, असं. असं हा. ना, दोन घात जेवण बी करेल हा. आणि देवासंग दोन शब्द बोलणार, हा. निघून जाणार माझ्या कामाला. देव कुठे गेला? देव शिकारीला जायला. काय शिकारीला. खरंच? हो. हा? हो. नक्की? नक्की. मला थोडी शंका आली. काय? तुझे देव एका ठिकाणी बसताना पाहिले. कुठं? खरंच भरोसा तुझा देवावरती? हो. हा? हो. कोण म्हणलं फुलाई माळी माळी, तिच्या घरी तुझे देव बसताना पाहिले. बरोबर आहे. देवाला रोजचा हार लागतो, त्याच्यामुळे गेले असतील देव. नारायण 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 नारायण. अजून एका ठिकाणी बसताना पाहिले. पाहिलं. कोण म्हणलंय ताराई शिंपीन, तिच्या घरी तुझे देव बसताना पाहिले. बरोबर आहे, पाहिले असतील, पण त्याला बी कारण आहे. काय बाई? देवाचा पोशाख फाटला, त्याच्यासाठी सांगायला गेले असतील. असं? हो. नारायण 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 नारायण. मला मी कळीचा नारद म्हणते, किरीतानाचं गमन करणारा नारद मुनी मी. हो. कळ लावून जायचंच राहील. अजून सुद्धा एका ठिकाणी बसताना पाहिले ग बाई. कुठं पाहिलं सर? कोण म्हणलं चंदनपुरी रंभानगराच्या घरी हा. जलमली भानू सुंदरी, हा. तिच्या पलगावरती बसताना पाहिले ग माणसा. तिथं बसलेले पाहिलं, हो. पण मला नाही खरं वाटत. असं बाई? माझे देव तसे नाहीये. असं? हा. तुझे देव तसे नाही? नाहीये. पक्का भरोसा तुझा? हो. फक्त मी सांगितलं तेवढं काम करणार. काय काम? हा? हो. तुझे देव शिकार खेळून येणार, हा. चारी दरवाजे बंद करायचे, बस. स्वस्त पावऱ्या पलकावरती झोपून घ्यायचं. देव आले देव- पण झोपून घ्यायचं. हा, हा. हो. देवाने किती आरोळ दिला ना, दरवाजा तू उघडायचा नाही. चालन. येऊ बाई. नारायण 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 नारायण. अगं माझं गोट माझ्या नावाने गजल बोली बोल. अगं माझं गोट माझ्या नावाने गजल बोल. माझं गोट माझ्या नावाने गजल बोली बोल. अगं माझं गोट माझ्या नावाने गजल बोली बोल. अगं माझं गोट 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 माझ्या नावाने गजल बोली बोल. अगं माझं गोट माझ्या नावाने गजल बोली बोल. अगं माझं गोट माझ्या नावाने गजल बोली बोल. अगं माझं गोट माझ्या नावाने गजल बोली बोल. कोण गवैयाने माझी लावणी गळ्या, कोण गवैयाने लावणी गळ्या, कोण गवैयाने माझी लावणी गळ्या, कोण गवैयाने माझी लावणी गळ्या. त्याचं गाय कोण दूध घेतला टाळ्या, त्याचं गाय कोण दूध घेतला टाळ्या, त्याचं गाय कोण दूध घेतला टाळ्या, त्याचं गाय कोण दूध घेतला टाळ्या. वैर काढलो माझ्या नावाने गजल बोली बोल. माझा गोट माझ्या नावाने गजल बोली बोल. माझ्या नावाने गजल बोली बोल. माझा गोट माझ्या नावाने गजल बोली बोल. माझा गोट 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 माझ्या नावाने गजल बोली बोल. माझा गोट माझ्या नावाने गजल बोली बोल. माझा गोट माझ्या नावाने गजल बोली बोल. माणूस आली नारदाला कळ लावली, कळा धुरी लागली आणि कळा धुरी लागली असताना पाणी प्यायचं? पाणी आणलं ते पाणी मिळालं. घाबरू नको घाबरू नको. माणूस आली नारदा आला कळावली, कळा धुरी लागली. माणूस आली त्या नारदाला विचार केला. नारद गेले चंदनपुराला. चंदनपुरामध्ये कळावली, परंतु ती कशी लावली? माणूस आली धनगराच्या घरी. रंबाई धनगराच्या घरी गेले.
बानू धावती अज्ञान बानू झाली सुज्ञान आणि ती लग्नाच्या वयात लग्नाच्या वयात आले होते. काय झालं काय म्हणून विचार केला धनगर लोकांना बानूचा करावी सैवार. म्हणून त्या टायमाला बानूने काय केलं काय केलं माझा बाप धनगर 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 आता वर मला नाही पटत किती बरगोट म्हणून एवढ्या शब्दावरती बानूने तिरस्कार केला आणि ती गेली चालू गिरणा नदीला वाळूची पिंड केली सदा शिवाची सेवा मांडली सेवा कोणत्या प्रकारे मांडली. नारद गेले त्या चंदनपूर नगरीमध्ये बरो बानूचा शोध केला अंतर्य मी पाहिलं बानूबाई होती गिरणा नदीमध्ये आणि त्या टायमाला नारदाची स्वारी त्या गिरणा नदीमध्ये गेली. आवाज देतो त्या बानूला हे बानू ग म्हणून तरी त्या बानूने विचार केला शेवा महादेवाची मांडली कोण्या प्रकारे कशी माझ्या बोलर शंकर आवड तुला देवाच्या पायाची आवड तुला देवाच्या पायाची माझ्या भानू या ठिकाणी सेवा कशा करताना मांडली तुम्हाला माहित नाही नाही ती सेवा अशी मांडली कशी का मला चांगला वर म्हणजे असं चांगला नवरा भेटावा. असं हो तुला चांगला वर भेटावं म्हणून तू ही सेवा मांडली. ठीक आहे पाण्यात टाकला तर बुडाला नाही पाहिजे हा अग्नीत टाकला तर जळायला नाही पाहिजे जळाला नाही पाहिजे 8 दिवसा पिवळा झाला पाहिजे ना असा वर मला पाहिजे. असं ना हो ओ नमः शिवाय नारद स्वामी नाही हो हो बाबा मला पिवळा भरता पाहिजे हो नारद स्वामी. असं ना जर तुला पिवळा भरता जर दिला नाही माझी काही नारदीची नादेली करणार तू ना ऐकले काय हा हा काय करण्याचा भरोसा नाही. असं ना तुझा एका ठिकाणी वाढतात
बानू कोण्या ठिकाणी माझा भरतार गे बाई ज्या ठिकाणी गडजेजुरी त्या ठिकाणी भंडाराच्या राशीच्या राशी त्या ठिकाणी तुझा भावळा भरता नाद होतो ग बानू गडजेजुरीला हा नारद स्वामी हा जायचं कसं त्या जेजुरीला जाण्याचा मार्ग एकच मार्ग देणार एक चन्नाचे खडवे घ्यायचे गावाच्या खालती जायचं बर. संवाद गावागाव थारवायची चन्नाचे खडवे त्याच्यावरती ठेवायचे उत्कापराचा दुंकार द्यायचा उजवा पायच्या खड्यावरती द्यायचा मुखाने येळकोट बोलायचं खडे तुला आकाश मार्गी इकडे जेजुरीला घेऊन जाणार खडे व बाळूसरी बाळूला विचार मध्ये केलाय हा हा गावाच्या काढती गेली गेली. सभा जागा सारवली हा हा आणि उचका प्रथा झुंकार दिला खडव्याला हा हा आणि उजवा पाय ठेवला खडव्यावरती नाही बाळू चालली जेजुरीला मोठ्या बऱ्या ओ बाळू चालली जेजुरीला बाळू चालली जेजुरीला हा हा बाळू आली जेजुरीला जेजुरीला काशीचा मारा होता जेजुरीला हा हा मनुष्याने चमत्कार तर काय झाला हा हा देव शिकार करून आले आले आणि माणसाचं आणि देवाचं भांडण झालं माणसा झोपली त्या कोपऱ्याला बापरेला जे झोपल्या भावड्या पलगाला म्हणून सैनी त्यांची कुरबुर झाली दोघांच्या मध्ये कोणी राहिला नाही म्हणून ते तेवढ्यामध्ये डावच्या माळ बांधून साधवला देव झोपेल होते भावऱ्या बावड्या पलगाला पलगार 4 वाजाचा टाइम झाला ग बाई आणि ती बानू देवाच्या स्वप्नाला गेली काय म्हणती अरे भानुबाई आली या रूप धावून गेली या रूप धावून गेली या भानुबाई आली या भानुबाई आली या रूप धावून गेली या भानुबाई आली या रूप धावून गेली या काय बोलू लागली दाशीला दाशे देवाकडे जायचंय देवाकडे जायचं तुला आता जायचं नाही नाही महिन्याने जायचंय मग काय हरकत आहे बाई या महिन्याने ये महिन्याने तुला तर कुठं सुख नाही पाहिजे मला देवाचं दर्शन घ्यायचं ग दाशे का जमणार नाही आता बाई 1 वाजून गेला हा
मला बी विश्रांती पाहिजे. हा. देवाचा दरवाजा 4 वाजता खोलणार. काय सांगू दाचे तुला ग दाचे काय 500 रुपये देते तुला. पैसे देऊ नको मला. का बरं नाही नाही, ड्युटी बाई ड्युटी. वशिलाच धंदे बंद केले का हा, बंद केले. गेलं पण एवढी नाही 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 जमायचं. नाही नाही बाई. बोल पुढे बोल. अशा बाई हा. काम करते मी सर दिवसभर तर आमले हो. आणि संध्याकाळी जाम झाले आता. तुला काही कळत का बोलताना काही विचार करीत आहे अरे एकच झालं ना बाबा मग आता येणार जाऊन दरबारामध्ये जमणार नाही. काय केलं कुलूप लावून घेता, कुलपा लावून घेता. कुलपा लावून घेतल्या चार दाचे वाजता दरवाजा खोलणार. 4 वाजता मी कुणा जाणार. शाळेमध्ये देवाचं तोंड तुझ्याकडं, तुझं तोंड देवाचं. तुला थोडी तरी लाज वाटत नाही. काय मला लाज आली? अगं मी एकली बाई माणूस दरबार शाळेमध्ये कशी राहणार. कसं काय देवाकडं पाच राहायचं, देवतो पाच राहायचं दोघांनी. तुला कुठं जायचं तिकडे जाय. बरं तरी त्या टायमाला बांधून विचार केलाय. हो आयावाचं लेणं कपाळी कुंकू कुंकू काढलं त्या कपाळाचं कुलपाशी लावलं. कुलपा घडून पडल्या कुलपा घडून मनुष्याने त्या टायमाला कुलपा घालून पडल्या असताना चालू गेली त्या जेजवारीला. माणसा झोपेल त्या कोपऱ्याला बालू देव झोपेल रंगमाला. म्हणून त्यांनी त्या टायमाला काय केलं बाणूने नाव साधावला. पाण्याची झाली देवाच्या उशाला. देवाची झोप न मोडता काय केलं पाण्याची झाली उशाला. म्हणून नाव टाकलं जारीवरती. कसं टाकलं म्हणून नाकात ती नथ काढली. डोळ्याचं काजळ काढलेलं नाव टाकलं त्या पाण्याच्या धारीवरती. कसं ही जिजुरीच्या देवा जर लय शोध केला बानूचा ही बानूबाई तुम्हाला श्राप दिल्याशिवाय घेऊन गेलो शहरात नाही. इकडे मला तिकडे बोल नको. इकडे टाकलं खांबाकडे काय घ्या काय नाही बोलत होतो, फोन लावायचं काम चालू होतं. खांब संग मग आता काय तुला काय हक्क नाही. म्हणून तरी त्या टायमाला नाही बानूला मनामध्ये विचार केलाय. म्हणून तरी जर नाही शोध केला बानूबाई तुम्हाला श्राप दिल्याशिवाय राहणार नाही. कोणता श्राप देणार आता मला काय माहिती, मी बकाल्याचा ह्याला बची देवा मार्ग त्याचा हा येईल. बरं चला आता चला लवकर चला चला लवकर. उठ शरद भाऊ उठ